हॅलो हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी डाळबट्टी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मग सर्वात प्रथम आपल्याला एका बाउलमध्ये बट्टीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर मंडळी, हे बट्टीचं पीठ मी घरीच बनवलं आहे. हे पीठ बनवणं खूप सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि रवा हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मंडळी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर धन्याची बारीक केलेली पूड. धन्याची पूड बनवताना थोडं धनं जाड बारीक राहू द्यायचं आहे. तुम्ही धनपुडी घरीच बनवू शकता, अगदी सिंपल असं. त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक केलेली बडीशोप. त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक केलेलं जिऱ्याची पूड. जिरा पूड तुम्ही घरगुतीही बनवू शकता, सिंपल असं. त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर थोडासा हिंग. ही रेसिपी खूप सिंपल आहे, तर तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा. त्यानंतर मंडळी आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी हळदी पावडर आणि 1 टेबलस्पून चवीनुसार मीठ. त्यानंतर मंडळी आपल्याला त्यावरनं तेलही टाकून घ्यायचं आहे. तर तेलाने आपली बट्टी ही खूप खुसखुशीत अशी बनते. चला तर मग आपण सर्व मिश्रण हे एकजीव करून घेऊया. तर मंडळी, माझी ही डाळबट्टीची रेसिपी अगदी सिंपल वेनी आहे, तर तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. चला तर मग पिठामध्ये पाणी टाकून पिठाला चांगल्या प्रकारे मळून घेऊया. मंडळी, तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे चांगल्या प्रकारे रेडी झालं आहे. तर चला तर मग आपण पिठाचे लोळे करून घेऊया. अगदी छोटे छोटे असे मी पिठाचे लोळे करून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती सिंपल आहे सर्व प्रोसेस. तर मंडळी, आपले पिठाचे लोळे हे रेडी झाले, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर मग पाणी हे 2 ते 3 मिनटं चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण लोळे बनवून घेतले ते टाकून घ्यायचे आहे एक एक. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. कुकरची शिट्टी न लावता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. 5 मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे कुकरमध्ये. तर आपले 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली बट्टी ही चांगल्या प्रकारे उकडून झाली आहे पाण्यामध्ये. तर मंडळी, बट्टी आपल्याला पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आणि पाणी सेपरेट करायचं आहे. तर बट्टी कट करताना एका बट्टीची प्रत्येकी 4 तुकडे करून घ्यायचे, अगदी सिंपल असे.
तुम्ही बघू शकता किती छान असे तुकडे झाले. वाव. आणि आपली बट्टी किती छान अशी उकडली गेली. तर मंडळी माझे सर्व तुकडे रेडी झाले. तर आता आपण नेक्स्ट प्रोसेस तळून घेऊया. आपली बट्टी चांगल्या प्रकारे तळून झाली आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी डाळ बट्टी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.